वार्ता न्यूज नेटवर्क 24/7. आष्टी तालुक्यातील धानोरा येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान शुक्रवार 17 एप्रिल रोजी उत्साहात पार पडले. या शिबिरात ग्रामस्थांना विविध महसूल सेवा गावातच उपलब्ध झाल्याने नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जयदत्त धस होते. यावेळी माजी आमदार साहेबराव दरेकर, तहसीलदार वैशाली पाटील, गट विकास अधिकारी गोकुळ बागलाने यांसह विविध अधिकारी उपस्थित होते. माजी आमदार दरेकर यांनी शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याचे महत्त्व अधोरेखित केले, तर तहसीलदार पाटील यांनी शेतरस्ते प्रश्न सामंजस्याने सोडवण्याचे आवाहन केले. जयदत्त धस यांनी हे अभियान नागरिकांना जलद व पारदर्शक सेवा देण्यासाठी असल्याचे सांगितले. या शिबिरात शिधापत्रिका, विविध प्रमाणपत्रे व जिवंत सातबारा वाटप करण्यात आले. अनेक नागरिकांची प्रलंबित कामे तात्काळ मार्गी लागली असून प्रशासन थेट गावात आल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. या प्रसंगी मंडलाधिकारी SM राठोड, ग्राम महसूल अधिकारी कवाणे साहेब, नामदेव गवळी, दादाराव गवळी, गोरे साहेब, सरपंच सविता सुभाष शेळके, राजाभाऊ शेळके, नामदेव शेळके, आजीनाथ शेळके, केशव ननवरे, ज्ञानेश्वर साबळे, पूजा धोंडे तसेच तहसील कार्यालय व धानोरा महसूल मंडळातील सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तेजवार्ता न्यूज रिपोर्टर अशोक अडागरे, धानोरा, आष्टी. नागरिक असतील, शेतकरी असतील, महिला असतील किंवा विद्यार्थी असतील, याचा मोठ्या प्रमाणे लाभ आमच्या सर्वांना या निमित्तानं होणार आणि ज्या ज्या सरकारी सुविधा सगळ्या आहेत ते एका छताखाली सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आणि उद्देश या शिबिराचा त्या ठिकाणी आहे. खरं पाहिलं तर सार्वजनिक जीवनामध्ये सर्वसामान्य व्यक्तींचं जर आपण पाहिलं तर अनंत अडचणींना सामना लोकांना त्या ठिकाणी करावा लागतो आणि त्यामुळं ज्या ज्या योजना सरकारच्या माध्यमातून आपल्याला मिळतात, कागदपत्रांच्या अभावे बऱ्याच लोकांनी यापासून वंचित राहतात, त्यांना हा लाभ मिळत नाही. आणि खरं पाहिलं तर आता डिजिटल युग या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि शासन स्तरावरती सुद्धा ज्या ज्या योजना आपल्याला त्या ठिकाणी मिळतात त्याच्यामध्ये सुद्धा ऑनलाईन सिस्टीम आल्यामुळं कुठेतरी सर्वसामान्य शेतकऱ्याला सुद्धा याचा निश्चितपणे माहिती नसल्यामुळं की लोकांनी रस्ता तोडला, त्याच्यामुळे ऍक्सिडेंट होते आणि रस्त्याच्या बाबतीत बांधण रस्ते आहेत आणि काही माझं मत असं आहे की शिव रस्ते केले पाहिजेत. शिव आपली 33 फुटाची रुंद आहे, तिथे कोणाचा हरवण्याचा संबंध येणार नाही. परंतु तसं होत नाही. प्रत्येक गावात 2-2 गट आहे. तिकडे चालला असला की त्या गटाने तक्रार करायची. तर हे कुठंतरी थांबवलं पाहिजे. शेतीला रस्ता असणं ही काळाची गरज आहे आणि रस्ते नसेल त्याची शेती करण्याची काही अर्थ नाही. आता ते एखाद्याचा ऊस असेल आणि ते जर जाऊनच दिला नसेल तो ऊस वाढवूनच जाणार आहे. हा विचार आपल्याला करण्याची गरज आहे. शासनाने जे निर्देश दिले त्याचं पालन शिस्तीने केलं पाहिजे. कृषी खाते असेल, पंचायत समिती असेल, तहसील असेल, TST महामंडळ असेल, MSCB असेल, त्यांनी ते प्रश्न सोडवले पाहिजे आणि लोकांनीही त्यांना मदत केली पाहिजे. कारण कोणी आडवा आला ते काम तसंच बंद पडतं आणि म्हणून आपल्या तालुक्यात अपूर्ण रस्ते फार मोठी संख्येने तसेच पडलेले आहेत. तर हे सोडवण्याचा प्रयत्न तहसीलदार मॅडम करतील. संबंधित जी कामे असतात ती कामे पूर्ण केली जातात. त्याच्यामध्ये सातबारावर दुरुस्ती असेल,
किंवा मयत खातेदार असतील तर त्यांचा जो सातबार आहे तो जिवंत करण्यासाठी त्याला जिवंत सातबारा मोहीम म्हणता येईल. त्यानंतर जन्ममृत्यूच्या नोंदी असतील किंवा संजय गांधी निराधार योजनेतील जे लाभार्थी आहेत त्यांचं ई केवायसी करणं असेल किंवा त्यांची नोंद डीबीटीवर करणे असेल म्हणजे डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर या प्रणालीवर करणं असेल किंवा आज धानोरा महसूल मंडळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियानाचा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं. हे अभियान आपल्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक महसूल मंडळामध्ये आहे, तसेच पूर्ण महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहे. या अभियानांतर्गत वेगवेगळ्या विभागाचे जे प्रमुख आहेत, उदाहरणार्थ गट विकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपाधीक्षक भूमी अभिलेख, एसटी महामंडळाचे वाहतूक निरीक्षक, बालविकास प्रकल्प अधिकारी, म्हणजे आपण या अभियानांतर्गत सर्व विभागांना सामावून घेतो आणि एकाच छताखाली लोकांच्या जी वेगवेगळ्या समस्या आहेत तो सोडवण्याचा प्रयत्न आपण या अभियानांतर्गत करत आहोत. तसेच लोकांच्या ज्या समस्या आहेत, मग त्या कोणत्याही विभागाबद्दल असो, आम्ही या ठिकाणी हे जे स्टॉल ठेवलेले आहेत त्या ठिकाणी आमचा जो 1 नंबरचा स्टॉल आहे त्यावर आम्ही अशा प्रकारच्या लोकांच्या तक्रारीचे अर्ज घेतो आणि महसूल विभागामार्फत ज्या विभागाचा अर्ज आहे त्या संबंधित विभागाकडे त्या तक्रारदाराचा किंवा ज्याची समस्या आहे त्याचा अर्ज पाठवून त्याचा अहवाल पण आम्ही घेतो आणि याबाबतची सर्व माहिती जिल्हाधिकारी कार्यालयात आम्ही अभियानांतर्गत झालेल्या कार्यक्रमाची, आलेल्या अर्जांची माहिती देतो. तसेच प्रातिनिधिक स्वरूपामध्ये जसे की या ठिकाणी आज धानोरा गावामध्ये 5 लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजना असेल किंवा श्रावणबाळ योजना असेल, अशा योजनाचे 5 लाभार्थ्यांना आपण या ठिकाणी प्रमाणपत्राचं वितरण केलेलं आहे. त्यामध्ये दिव्यांग लाभार्थी आहेत. हे फक्त धानोरा गावातीलच नसून धानोरा मंडळातील लाभार्थी आहेत. तसेच या ठिकाणी आपण ई रेशन कार्ड, जे ई प्रणालीवर आता रेशन कार्ड आहे ऑनलाईन, ते ई रेशन कार्डचं वितरण केलेलं आहे. त्यानंतर माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी एक सेवा मित्र ऍप ची मोहीम आपल्या जिल्ह्यामध्ये चालू केलेली आहे. त्या अंतर्गत आपण आज या ठिकाणी जातीचे प्रमाणपत्र असतील, उत्पन्नाचे प्रमाणपत्र असतील, EWS प्रमाणपत्र असेल, अशा वेगवेगळ्या प्रमाणपत्राचं वितरण केलेलं आहे. बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या कार्यालयामार्फत बेबी केअर किट, म्हणजे ज्या माता नुकत्याच ज्यांची डिलिव्हरी झालेली आहे त्यांच्या लहान बालकाच्या संगोपनासाठी हे बेबी केअर किटचं सुद्धा या ठिकाणी वितरण केलेलं आहे. अशा वेगवेगळ्या योजना असतील, जसे की जिवंत सातबारा. जिवंत सातबारा म्हणजे सातबारा हा मेलेला जिवंत करण्याचा अर्थ आहे की त्या सातबारावर जर एखादा खातेदार मयत असेल तर त्या सातबारावर त्याचे वारस लावणे, अशा प्रकारच्या जिवंत सातबाराच्या 3 लाभार्थ्यांना आज या ठिकाणी आम्ही जिवंत सातबाराचं वितरण आपल्या आजच्या धानोरा महसूल मंडळाच्या कार्यक्रमामध्ये केलेलं आहे. आणि मी आपल्या तेज वार्ता न्यूजला आमच्या महसूल प्रशासनामार्फत विनंती करतो की आपणही आमच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत किंवा महसूल अभियानांतर्गत जे कामकाज आहे त्याची व्यापक प्रसिद्धी आपण द्यावी, जेणेकरून लोकांना कायदा कळेल, आपले हक्क कळतील. किंवा आपल्या मार्फतही आवाहन करा की ज्या रस्त्याच्या समस्या आहेत त्याच्याबद्दल या ठिकाणी बऱ्याच लोकांच्या तक्रारी रस्त्याविषयी होत्या, तर आपणही आवाहन करा, प्रशासनही आवाहन करेल किंवा मीडिया मार्फतही आवाहन करा की प्रत्येकाला हक्क हवा असतो, परंतु ज्यावेळेस आपणही कोणाच्या तरी जमिनीतून येत असतो त्यावेळेस रस्ता तयार होत असतो. तर हा मोठ्या भावनेने, म्हणजे जो काही शासनाच्या नियमानुसार सर्व नंबर बांधून रस्ता असेल किंवा
वहिवाटीचे रस्ते असतील किंवा नकाशातील रस्ते काही शेतकऱ्यांनी नष्ट केले आहेत ते रस्ते काढण्याचा कार्यक्रम आपण करतोय, शिवरस्ते असतील. परंतु या ठिकाणी आम्हाला सगळ्याच लोकांच्या सहकार्याची गरज आहे, कारण प्रत्येक ठिकाणी कायदा वापरून त्याला एक स्वरूप देण्यापेक्षा आपल्या मार्फत आवाहन करा की मोठ्या मनाने जे आहे त्याला द्या. रस्ता नकाशावरचा आहे तो सरकारच्या मालकीचा आहे, रस्ता शिवरस्त्याचा आहे तो सरकारच्या मालकीचा आहे. काही अंश बांध जो आहे तो सुद्धा सरकारच्याच मालकीचा आहे. त्याचं पोट खराब क्षेत्र म्हणून वर्णन केलेलं आहे सातबाऱ्यावर. म्हणून रस्त्याची जी आहे की लहान लहान तुकडे झाल्यामुळे जमिनीचे रस्त्याच्या समस्या आपल्या तालुक्यामध्ये जास्त आहेत, तर ते आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतो. परंतु केवळ प्रशासनच या ठिकाणी पुढाकार घेऊन करू शकत नाही, त्याला आपल्या सुद्धा सगळ्या सहकार्यांची, जसं शेतकऱ्यांची, काही लोकप्रतिनिधींची किंवा आपल्यासारख्या मीडियाची गरज आहे. म्हणून मी आपणामार्फत आवाहन करतो की रस्त्याची समस्या असेल किंवा कोणतीही समस्या असेल, सामोपचाराने जर त्या ठिकाणी निर्णय झाला तर तो जास्त दिवस टिकतो. आपल्याला न्यायालयामध्ये जावं लागत नाही, आपला खर्च वाचतो, वेळ वाचतो. त्यामुळे मी आपणामार्फत विनंती करतो की या अभियानाचा लाभ घ्यावा आणि आम्ही जास्तीत जास्त लोकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद. बोलू का? आज दिनांक शुक्रवार 17 एप्रिल 2024 रोजी मंडळ विभाग धानोरा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर अभियान आपण आयोजित केलं होतं. आणि यामध्ये जे महसूल विभागाचे जे प्राथमिक 15 सेवा आपण यामध्ये लोकांना देतो, याबाबत सांगायचं झालं तर आज महसूल विभागाच्या सेवा नागरिकांच्या दारी प्रशासन अधिक गतिमान करण्यासाठी आणि लोकाभिमुख करण्यासाठी हा कार्यक्रम शासनाने प्रत्येक मंडळामध्ये आयोजित केलेला आहे. तर आज धानोरा मंडळ, तालुका आष्टी, जिल्हा बीड या ठिकाणी हे कार्यक्रम घेण्यात आला. याच्यामध्ये प्रामुख्याने जन्म मृत्यू दाखला जे की महसूल आणि ग्रामविकास खात्याकडून आदेश पारित करून वितरित केले जाते. ही सेवा त्याच्यात अकृषिक जमिनीची माहिती, तसेच भोगटदार वर्ग 2-1 करण्यासाठीची माहिती, प्रलंबित फेरफाराचा निपटारा, ॲग्रिस्टॅट, ई पीक पाहणी, 155 सातबारा दुरुस्ती, ई कार्यालय, त्याच्यामध्ये ई शिधापत्रिका असेल, ई चावडी असेल, ई फेरफार असेल, असे अनेक प्रकारच्या ऑनलाईन सेवाबाबत माहिती दिली. माहितीचं हे झालेलं आहे. सोबतच काही विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र वितरण, तसेच प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र, जिवंत सातबारा टप्पा 1चं वाटप म्हणजे मंजुरी देणे, तसेच सेवा मान्य जिल्हाधिकारी यांनी चालू केलेल्या सेवा मित्र ऍप मधून विविध प्रमाणपत्र वाटप करणे व इतर डिपार्टमेंटचे काही योजनेची माहिती आज आपण या शिबिरामध्ये दिलेली आहे. सोबतच विविध विभागाचे या ठिकाणी स्टॉल लागलेले आहे. त्याच्यामध्ये जे नागरिकांचे दैनंदिन तक्रारी अथवा कामे आहेत ते पूर्ण करण्यासाठी आम्ही या ठिकाणी सेवा देतो आहे. धन्यवाद. आज धानोरा या ठिकाणी, धानोरा या मंडळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर अभियान हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या ठिकाणी धानोरा परिसरातील साधारणतः धानोरा मंडळातील 25 ते 30 गावाच्या लोकांसाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. आणि यामध्ये तहसील कार्यालय असतील, त्यानंतर एकात्मिक बाल विकास प्रकल्प, कृषी विभाग, पंचायत समिती विभाग, अशा अनेक 8 ते 10 विभागांनी या ठिकाणी येऊन शेतकऱ्यांच्या ज्या तक्रारी असतील त्या स्वीकारल्या आणि त्यावर
त्या संबंधित विभागामार्फत व्यवस्थित कारवाई करण्यात येईल आणि तसा अहवाल जिल्हाधिकारी महोदय यांना देण्यात येईल. आणि या व्यतिरिक्त आणखीही कुणाच्या काही अडचणी असतील तर त्यांनी संबंधित ग्राम महसूल अधिकारी किंवा त्या संबंधित यंत्रणांकडे आपापले अर्ज देऊन त्याचं निराकरण करण्यात येईल. कार्यक्रम अत्यंत उत्कृष्ट आहे. प्रत्येक अधिकारी, प्रत्येक विभागाचा अधिकारी प्रत्येक शेतकऱ्यांसाठी व्यवस्थित मार्गदर्शन करतो आणि व्यवस्थित लोकांचे प्रश्न सोडवण्यात येतात. हा उपक्रम अति उत्कृष्ट असून असे उपक्रम शासनाने नेहमी राबवले पाहिजेत. त्यामुळे जनतेचा फायदा होईल, शेतकऱ्यांचा फायदा होईल. आरोग्य असेल, कृषी असेल, पंचायत समिती असेल, तहसील असेल, सगळ्या विभागाच्या अधिकाऱ्यांचे सहकार्य शेतकऱ्यांना आणि सामान्य लोकांना उत्कृष्टपणे मिळते. असंच अभियान इथून पुढे चालू ठेवलं पाहिजे आणि समस्या जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न करून लोकांना शासन आपल्या गावी कसं असतं हे दाखवलं पाहिजे. धन्यवाद. माननीय जिल्हाधिकारी साहेब जॉन्सन, उपजिल्हाधिकारी शिवसाहेब हे या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिले. साधारण त्यांच्याकडे यापूर्वी केलेले 4 महिने झालेले अर्जावर ते उत्तर देत नाहीत. तर सामान्य तहसीलदार बीडीओ यांच्याकडून जनतेने काय अपेक्षा करावी? हे शिवाजी महाराज राज्यस्व जे अभियान आहे याच्यामध्ये जे लोक अर्ज भानगडी केलेले आहेत ह्या आपण किती दिवसात सॉल्व्ह करतात याच्या जनतेला थोडी माहिती कळू द्या. हमेशा सच के साथ